सगळं आपले मित्र नंतर ऐकणारच आहे, त्याचं रेकॉर्डिंग होणार आहे. तर हा पहिला याचा भाग जोगळेकर सर थोड्या वेळाने येते. तर आपल्यातले ज्येष्ठ ते असल्याने ते आल्यानंतर चित्र प्रदर्शनाचं उद्घाटन संजीवन असल्याने, उद्घाटन म्हणजे फोटो काढणे. जोगळेकर आल्यावर आपण फोटो काढू. तत्पूर्वी या असीम प्रदेशचं प्रकाशन करण्यासाठी आणि आजचे आपले सगळे निमंत्रित मित्र राहुल, श्रीनिवास आणि प्रिया यांना इकडे समोर या अशी विनंती करतो. मुग्धाताईंना सुद्धा मला ते पेंटिंग आणली, तुमच्यासाठी पेंटिंग आणली ती द्यायची म्हणून मी नाही नाही पहिले हे करून घेऊ मग करू नंतर त्यांना बसू द्या. अच्छा ते पुष्पगुच्छ ऐवजी ते द्यायचं का? मी म्हणणारच होतो की मागच्या वेळी या दयाला मोठ्या आठवणींनी सांगितलं होतं, मी बोललोच. त्यावेळी ती नाही आहे, ते मी तशीच देणार होतो, अभिनय करून देणार होतो. या तर मुग्धाताईंनी काही भेट आणली आहे त्यांच्यासाठी. इकडे इकडे फुलांच्या ऐवजी ना मी असे छोटी पुस्तकं घेते त्याच्यासाठी म्हणून मी घेऊ का सुरू करते. बरं तुम्ही ऐका ना, बॅग इकडे ठेवा आणि देता मी फोटो काढतो. हा त्यांची नावं काय ती बघा इकडे. माझ्या नशिबात आपला फोटो आमचा डायलॉग माझ्या नशिबी कविता नशीब चवळी आणि कविता. इकडे बघा. अरे आधी तू दाखवा नाही थांबा. नातवाचा मुख्य आहे. पाहिजे हे पुस्तकांचे प्रकार आहेत. काव्य नाही ना, बघा इकडे. एक मिनिट इकडे बघा. हो हो थांबा थांबा, ते पुस्तक थांबा थांबा हे वेगवेगळे हे केलंय का मुद्दा? नाही हे काय ते सूर्य आहे, यावर काय लिहिले मी? सूर्य लिहिले का? हे काव्य आहे. काव्य आहे. सूर्य नाही असंच आहे, सूर्य आहे त्या सूर्य पुस्तकात. सूर्य हा, यात हो सूर्य. हो काळा सूर्य. हे वादळाचं नको. नाही थांबा ना, फोटो काढतोय आपण. उभी राहा. सगळे या ना, तुम्ही पण या ना इकडे. हे आणि तुला काळा सूर्य आला. हा, बघा आता सगळीकडे. मला घर आलं. हॅट घातलेली काय त्याची या ना. मी घेतला गेलो तुम्हाला हे ना? काढला. हो. हे देतेस लगेच. हा, हो. एक त्यांची कविता वाच. एक परत अजून काही हे ऐका ना ताई, हे इथे ठेवा. असं नाही का? तू वगैरे वाटते का आता? हे बरं का? काय पेंटिंग पेंटिंग. हे मग उघडूयात ना, हे काही करणार नाही लोकांना. हे बघा ना. हे पाठीमागचं बघा म्हटलं. नाही नाही पण नको का? ओपन केल्यावर आपले पेंटिंग दिसतील. हा मग हे दिसलं पाहिजे असं मला. हा एक एक फूड आहे.
आणि सगळ्यांची उडू हा चला वेगळे फोटो करा. आणि हा हो केलं आपण. ते द्या ना. नंतर टाकतो. काय दोघं जण वगैरे फोटो काढा तुम्ही आलो. मोहिनी मोहिनी फोटो घ्यायचा. थांबा. हे चांगलं केलं हिवाळे सरांनी. हो काढायला. त्यांचं मजा मस्ती आहे. तुमचा फोटो काढायचा. अरे वा. मोहिनी तुमचा फोटो काढता येतात. एकच मिनिट. फोटो वाव. खूपच छान. हा, आता हे द्या हे तुम्ही द्या आम्हाला. हा असं म्हणजे मग कसं होईल. हा. हा, द्या. कागद द्या. तिथे तसंच राहू दे. मी ते नंतर देतो. तो तुम्ही आता सूर्य तिला मात्र द्या. निळा आहे हा, शांत. तुला उघडून बघायचं. हो हा तुम्ही आता उभे राहा. तुम्ही असं करा. यालाही दिलं ना. हा हा, ठीक आहे. थांबा. तुम्ही इकडे या. तुम्ही मध्ये या. एका हो. फोटो सगळे तुम्ही मध्ये या. तुम्ही या बरं. मध्ये बाई तू इथे. हो हा या. हा ते ठीक आहे. ते काढ वरचं ते चमकेल का? नाही इकडून आहे ना. तुमचं चांगलं आहे. तुमचं चांगलं आहे. बाकीचं नका बघू. तुमच्या नाही, नाही, तुमच्या हे जरा ते straight चमकेल. असते, तिरकं होतं. तिरकं होतं तरी थोडासा सरळ. हा, ते ओके. चालेल? हा, आता कसं आहे जरा बरी आहे. बरं झालं आणि मला काय थोडा आणि भरीव असं झालं. नाहीतर आज ते काय लक्षात नसतं. तोपर्यंत इथे हो अरे प्रिया ते परत घरच आलं मला. आणि ते घराला नाही घराला. वा, हे मुलीला दाखवतो बघ, ती इथं करायची. हो ना. ज्याच्या त्याच्या स्वभावानुसार मला कळलेलं याचा मुहूर्त, फोटो एकच काढ. तुमचं असं मला बोलताना असं शांत आणि छान वाटतं. तुम्ही बसा की इथे. हे खूप तर मला बसा की तुम्ही अच्छा, तुम्ही बसा. इच्छा आहे मला. त्यामुळे त्यांना ते असं मुहूर्त फुललेलं बरोबर असेल. हा हा तुम्ही असं हे केलं होतं का? बरोबर. असं मनामध्ये. तुम्हाला घराची गरज आहे ते कळलं हो त्यांना. असं दिसतंय. हो मी त्यांना म्हणालो वेगाला येऊ करायला. फिलॉसॉफी म्हणून दिलं कारण प्रवास करताना ते काही नुसते शेतून फिरतात ना. हो ते बरोबर आहे. मग आम्हाला तेच आवडतं ते करून. शेतात छोटी बरोबर पण ते मुग्धाताईंकडून काही अनपेक्षितपणे हा इकडे या तुम्ही. हा इकडे येऊ. हा. तुझं बघा, ऐकायला नाही येत. नाही, हा. नाही. आणि मी दोघं- नाही तुम्हाला बोलायचं आहे कारण की बसा बसा ते- त्यामुळे माझी पर्स मध्ये मी माझं एक बोलायचं ते हो तिकडे ठेवा. कारण की संजीव आलेला नाही त्यामुळे पेंटिंग संबंधी काही कोणाला प्रश्न विचारायचे झाले तर ते विचारतील आणि त्या संबंधी तुम्ही थोडं आम्हाला समजावून सांगितलं तर ते बरं होईल. तर ते आपण करू निवांत नंतर पुढच्या संजीव आले असते तर मी ते जे लेखणी आहे ना तर त्याला कुलूप आणि साखळी देते. जोगळेकर येणार जोगळेकर म्हणून मी नुसती रिबीन बांधली. ओके. तर पुस्तकाचं प्रकाशन म्हणून जे आपण जाहीर केलं आहे आणि आपले मित्र कदाचित त्याची वाट पाहत असतील तर पहिल्यांदा तो औपचारिक कार्यक्रम ज्याच्या शुभ हस्ते म्हटलं होतं मी त्या राहुलला विनंती आहे की त्या बॉक्स मधली पुस्तकं काढून फोटो काढावा आमच्या सोबत एक. थांब, तू इकडे ये रा. नाही. नाही नाही तुम्ही उलट मध्ये बसा मी इथे बसते. हा हा मी कडेला बसते. आपण ठीक आहे. इकडे काढा.
टाळ्या वाजवा. थांबा. प्रथा अशी आहे राहुल की ते जाहीर करावं लागतं. तेच फोटो सेशन चालू आहे. मुग्धा देशपांडे यांच्या कवितेच्या संग्रहाचा असीम प्रदेश प्रकाशन झालंय असं मी घोषित नाही, 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 नाही. हे ठीक आहे, हे ठीक आहे. बस. ठीक आहे. हा सगळा गमतीचा भाग होता जाहीर करणं. मुख्य ज्याच्यासाठी आपण आलोय, जे मी म्हणालो आधी, तर बोरगावे सर आणि आपला संजीव नाही आहे, हरकत नाही. थोडं मी मुग्धाताईंची कविता, म्हणजे मला संग्रह मी काढला, मग नंतर मी वाचल्यानंतर मला जे लक्षात आलं ते असं आहे. साधारणतः राहुलने मागच्या वेळी किंवा वर्णमुद्रा आपल्या अधिसत्ताच्या परिशिष्टात जे म्हटलं होतं की माझी मनोजची कविता ही एखाद्या व्यक्तीच्या कवी होण्याच्या प्रवासाची कविता आहे. तसं मुग्धाताईंची कविता, एक कविता मी ती वाचतो आणि त्यानंतर सांगतो ती. हा, राहुलचं असं म्हणणं आहे की मनोजने ती जी 1986 पासून लिहिलेली जी कविता आहे ती एखाद्या व्यक्तीचं कवीमध्ये रूपांतर होत जाण्याची प्रोसेसची कविता आहे. एक व्यक्ती कवी होत चाललाय असा तो त्याच्यातून त्याला जाणवला प्रवास. आता ही कविता मुग्धाताईंची, राहुल बोलेल, प्रिया पण बोलणारच आहे, आणि केवळ याच्यावरच बोलायचं असं नाही, हे आधीच आपण जाहीर केलेलं आहे. कारण की ते बरंच रुटीन प्रकाशन समारंभ वगैरे आपण जे पाहतो, एकूण एक सगळे वक्ते त्या कवीबद्दलच बोलतात किंवा त्या कवितेबद्दलच बोलत जातात आणि ते रिपिटेशन एवढं होतं की मग ते थोडं कंटाळवाणं व्हायला लागतं. तर म्हणून आधीच या मित्रांना वक्त्यांना सांगितलेलं होतं की तुम्हाला जे जे बोलायचं आहे, आणि हा एक प्रकारचा ऐवज रेकॉर्ड होऊन जो तयार होतो, ज्याचं मी नंतर ट्रान्स्क्रिप्शनही करून वर्णमुद्रामधून आपण प्रकाशित ते करत असतो. अशा दृष्टीने म्हणजे त्या अंगाने पाहिलं तर एक महत्वाची घटना या निमित्ताने घडत असते कलेच्या क्षेत्रातली, वाङ्मयीन क्षेत्रामधली. तर मुग्धा त्यांच्या, जसं राहुलनी माझ्याबद्दल म्हटलं होतं की कवी होण्याच्या प्रवासातली कविता आहे, तर शिल्पातून, चित्रातून जे सांगता आलं नाही ते शब्दातून तरी सांगता येईल का, असे धडपड करणारी त्यांची ती कविता आहे. आता याच्यामध्ये बरेच प्रश्न उपस्थित राहू शकतील की अनलंकृत, फार त्याला काव्यगुण वगैरे म्हटलं जातं, असं प्रतिमा प्रतीकांचा वापर न केलेली, अगदी साधं सरळ स्टेटमेंट करावं अशासारखी वाटेल अशी. परंतु काळजीने ते वाचल्यावर असं लक्षात येतं की याच्यातली जी ऑनेस्टी आहे किंवा याच्यामधली जी तळमळ आहे एका कलावंताची. आता ही काय आहे तळमळ? याच्यामध्ये बुद्धाविषयीच्या 3 ओळी आहे. तुझा बुद्ध, माझा बुद्ध, अनिर्बंध, शांत असं म्हटलेलं आहे. आणि ही जी आता मी कविता वाचतो आहे ती ऐकल्यावर तुमच्या लक्षात येईल की एक बहादूर, अलीकडे मी काही उर्दू गझल वाचतो आहे, तर नुकतंच एक बहादूर शाह जफरचं एक प्रसिद्ध म्हणजे गालिब सिरियल मध्येच ती गायलेली गझल आहे की ऐसी बस्ती से तो वीराना बनाया होता. ते कशाला बनवलं हे जग, असा प्रश्न पडला होता. ही काही शेड मला यांच्या कवितेत जाणवले की हे दुःख आहे आणि याच्यावर इलाज नाही सापडत आहे.
आता हे दुःख कुणी निर्माण केलेलं आहे? लोकांनीच निर्माण केलेलं आहे. मग अपेक्षा ही कवयित्री व्यक्त करते की किमान आम्हाला हे तर दे. आमच्या पेशी पेशी शेवटची ओळ आहे. मूळ कविता अशी आहे बघा. सकाळची पेपरची हेडलाईन ठळक, बेरंगी फोटोग्राफ्स हृदय विदारक. तुझ्या दुनियेत बॉम्ब स्फोटाची ही घटना, क्षणार्धावरची सूक्ष्मतम बाब आणि न्यूनतम. पण माझ्यासारख्या सामान्यांच्या मनभर पसरत चालली आहे स्फोटांची मालिका. आवाजाचे धमाके आणि थरारलेली जमीन, दहशतवाद्यांच्या जेरबंदीसाठी जीवावर उदार होऊन चाललेले थरार नाट्य सारखे डोळे भरून येत राहतात आम्हा सामान्यांचे. यानं कोणाचं हित, कोणाचं काय हित साधणार रे? मग आम्हाला प्रश्न पडतो, तुझ्या या दुनियेत माणूस म्हणून जन्माला घालताना काय होता नेमका उद्देश? जे मी शहा जफरच म्हणालो आता, हे कशाला या जगात पाठवलं आम्हाला? एवढा मोठा आमच्या सारख्यांचा समूह सुस्त निष्क्रियपणे जागेवरच थोडी हालचाल करून निश्वास सोडतोय सकाळपासून. सकाळपासून नाही तर जन्मल्यापासून. आपण बरेचदा कुठेतरी एक अशी छोटीशी फट असते किंवा जिथे ते ती गुहा उघडू शकते. कवितेत असं काहीतरी एक असतं. हे निश्वास सोडतोय सकाळपासून, पण मग लिहिणारीच्या लक्षात येतं की सकाळपासून नाही, जन्मल्यापासूनच आम्ही निश्वास सोडतो आहोत. ही कविता असते. हे माझी काहीतरी व्याख्या. आमच्या पेशीत काहीतरी विधायक करण्याची ऊर्जा टाकता आली तर बघ ही हतबलता आहे. हे शेवटी हे मांडता झालेलं नाहीये. काय आहे नेमकं हेच कळत नाहीये. आपल्याला अंदाज बांधता येईल की कदाचित मुंबईचा राजवाडा झालेला दहशतवाद्यांचा हल्ला असेल किंवा त्या आधीचे बॉम्बस्फोटाची ती कुठली पण असेल. त्यावेळी सर्वसामान्यांचं हादरून जाणं आणि हतबलता आणि आपण एवढा मोठा समूह असूनही आपण काहीच करू शकत नाही, हे सगळं याच्यातून साध्या साध्या शब्दांमधून व्यक्त झालेलं आहे. आणि अशाच प्रकारचा हा संग्रह आहे. आता त्यांचा स्वभाव विशेष असा आहे की मागे एकदा प्रियाच्या संग्रहामध्ये एक चूक आमची झाली होती. तिच्याही लक्षात आलं नव्हतं, माझ्याही आलं नव्हतं. अनुक्रमणिकाच नव्हती. आता याला शीर्षक नाही कवितांना. अनुक्रम म्हणून 1, 7, 2, 12, 3, 16 हे असं करून अनुक्रमणिका केली पण ठीक होतं. हे छापायला जायच्या आधी मी तिन्ही जण आम्ही दोनदा तीनदा पाहत होतो आणि मी यांना मुग्धाताईंना म्हणत होतो की पुन्हा एकदा बघा बरं, हे चाललंय आता छापायला. आणि तिकडून आल्यावर हाती आल्यावर छान निघाला वगैरे आणि म्हणे अरे पण हे अर्पण पत्रिकाच राहिली याची. तर ते म्हणे ते माझ्या म्हणजे इतका काय म्हणता एक सावध नसणे, एक कवीला थोडीशी ती काही कलावंताची जी काही बेफिकिरी असते ती याच्यातून दिसून येते. की नाहीतर किती लोक काळजी घेतात ना, हे असं झालं पाहिजे, ते अमुकच ठिकाणी आलं पाहिजे, ते दिसलं पाहिजे. राहुल बोलेल त्याविषयी, तो थोडा आम्ही गाडी देताना हे मी का बोलावतो हे मित्र माहित आहे ना, की खाजगीमध्ये जे बोलल्या जातं ना, तर यांना मी म्हणतो थोडस ते जाहीर पण तुम्ही सांगत जा आणि त्यानिमित्ताने यांना मी ती संधी उपलब्ध करून देत असतो. तर याची माझा जो काही अप्रोच होता, कविता का काढली, म्हणजे हे मागे एक आता याचा संग्रह काढला आपल्या शिरीष कणेकरांचा, तेव्हा मी हेच बोललो होतो की तुम्ही स्वतःला कवी लेखक मोठमोठे हे समजा, पण म्हणून दुसऱ्या कोणी कविताच लिहायची नाही
असं आहे का? तर त्याच्यामधली तुम्हाला म्हणजे त्यांना काही स्वतःला कवी व्हायचं आहे म्हणून त्यांनी कविता लिहिलेली नाही. उलट त्यांना शंका आहे स्वतःबद्दल की खरंच आम्ही लिहितोय, तर तोच एक गुण उलट आजच्या काळात धरला जाऊ शकतो. म्हणजे कवी व्हायचं की कविता लिहायची, हा जो पेच सोडवायचा असतो कवीनी, तर त्या याच्यातली कविता ही मुग्धाताईंची असल्यामुळे प्रकाशक म्हणून मी माझं बाजू म्हणतोय की म्हणून मी ती प्रकाशित केली आहे. आणि कणेकरांच्या वेळी मी हेच ऑनेस्टीचा मुद्दा त्याच्यामध्ये मांडला होता. या निमित्ताने हे सगळे लोक बोलणारच आहेत आणि जोगळेकर सर आले की आपण थोडं औपचारिक त्याचं उद्घाटन करून मग मुग्धाताई चित्रांविषयी बोलतील. हे जे बुक केलं होतं इथलं, आज आपण जवळजवळ 8 वाजेपर्यंतचा वेळ म्हणजे सगळे वक्ते आणि एकूण मागच्या कार्यक्रमाच्या अनुभवावरून असं गृहीत धरलं होतं. तर त्याच्यामुळे निवांतपणे आपण चालू मध्ये एखादा ब्रेक घेऊ. थोडं कदाचित जो अंदाज बांधला होता त्याच्यापेक्षा कमी लोक आल्यामुळे थोडं पुन्हा एकदा स्नॅक्स कदाचित आपल्याला संपवावं लागेल असं दिसतंय. तर ते आपण करू योग्य वेळी. मी सांगेल तेव्हा आपण. असं वाटतंय अजून. हा येऊ दे ना, आले तर चांगलंच आहे. हो मला येते. आणि तर 2-3 पर्याय आहे. नसली भूक तर घरी घेऊन जाऊ, ते पण तिथे म्हणजे. तर मी प्रियाला तू रिलॅक्स सांगितलं की नाही हे घेऊन बोलू शकतो. किंवा ते घ्यायची पण गरज नाही. पण असू दे. आणि ते मी रेकॉर्ड. म्हणतो हे जरा हातात ठेव समोरच्याला. थोडस ना थोडं आणखी क्लोज व्हा तुम्ही. हा, करतो. राहुल सर दिसत नाही हो. या ठिकाणचं. मी करते ते हलवते थोडं. बसत नाही त्याच्यात. हा ठीक आहे आता. ठीक आहे का? उजवीकडे जास्त आले नाही आलाय. ओके. मी थोडी वही हातात ठेवते. जरा ब्लँक होती सारखी त्यामुळे नाही ठेवते. जसं बरोबर आहे. हा कुठे गेला? माझं झालं काम आता. अच्छा, तुझं थोडे मुद्दे समोर ठेवते की जास्त बोलणार नाहीये. माझं इथे वक्ते वगैरे असं हे केलेलं आहे, पण मी अगदी थोडस बोलते. हा, 1 मिनिट. ते एक सांगायचं राहून गेलं होतं की ही वारंवार मला असं म्हणत होती की अरे मी राहुल समोर काय बोलणार, मी श्रीनिवास सरांसमोर काय बोलतो, संजीव समोर मी फारच लिंबू टिंबू आहे. तर मी असं म्हणालो की आता तू किती नाही म्हटलं तर मराठीची आणि बरोबर सर पण हो. तर तू जे शिकवते वर्गात आणि साध्या सुध्या नाही तर कमल देसाई या अशा विषयावर किती नाही म्हटलं म्हणजे बाजूला हेमाडे सर बसलेले आहेत, त्यांचा जरी हे असला पीएचडी एक करणे नावाचा त्यांचा निबंध असला तरी तो मनावर न घेता तेही मान्य करतील की कमल देसाई या विषयावर पीएचडी करणे हे काही. हा, तर त्यामुळे असं काही किंतु परंतु बाळगू नको. हा, तर तसं न बाळगता तू उलट ते हे तर करच तू, पण तू त्या संबंधी पण काही बोल आमच्याशी. कमलताई आणि ती जी काही प्रोसेस. मी आता थोडस 2-3 गोष्टी जे एरवीच माझ्या डोक्यात होत्या त्या बोलते. पण त्याआधी मुक्ताताईंचं खूप अभिनंदन. मी तुमच्या असीम प्रदेशात डोकावले आणि त्यातल्या भावना खरंच बाई म्हणाला तसा खूप स्वच्छ आणि छान आहे. त्यातली एक कविता मी शेवटी वाचणार आहे, पण आजचा दिवस तुमचा आहे त्यामुळे आपण मी फक्त त्यांना सांगितलं मी 5 मिनिटं काय जे असेल ते हे करा. वाचून दाखवणार आहे. हो, तर ते तुम्हीच छान. बोलायचंय, तुमचंच ऐकायला. तुमचं खूप अभिनंदन. आता भाई जसं म्हणाला की वर्गामध्ये कविता शिकत असतो तसं तर मी अजिबातच काही करणार नाही. पण कारण माझा कमलताईंचा उल्लेख झाला, माझा अभ्यासाचा विचाराचा आणि फॉर्म म्हणून जो मला खूप आकर्षित करतो असा साहित्य प्रकार खरं तर कथा आहे. त्यामुळे
सारखं कथेचं खेळणं घेऊन असं चिंतन केलं जातं, पण कवितेकडे माझी अडचण अशी आहे की कवितेकडे मला बाहेरून बघताच येत नाही. त्यामुळे कविता ही खूप आतली हालचाल आहे, आतली घडामोड आहे आणि तिच्याविषयी नेमकं काय सांगायचं हा मला प्रश्न आहे. पण काही मला पडणारे प्रश्न मी शेअर करणार आहे इथे. त्याची उत्तरं मिळालीच पाहिजेत असं काही नाहीये, कारण त्याची उत्तरं तशी रेडीमेड नसतात याची मलाही जाणीव आहे. दुसरं म्हणजे एखाद्याचं उत्तर दुसऱ्याला लागू होईल असं पण काही नाहीये. पण एक कवी म्हणून प्रवासात जे जे काही प्रश्न, अडचणी, चॅलेंजेस मला वाटतात त्यातल्या एक दोन गोष्टींचा मी इथे फक्त उल्लेख करते. एकतर थोडस मला एखाद्या गोष्टीचा पर्सनल उल्लेख करावा लागेल किंवा थोडस पर्सनल वाटेल तर तेवढं मला माफ करा, पण विषयच तसा असल्यामुळे थोडासा उल्लेख होईल की मला निर्मिती प्रक्रियेविषयी जाणून घ्यायची काही वर्षांपूर्वी अजिबात इच्छा नव्हती. अजूनही मला माहिती नाही, कारण निर्मिती प्रक्रिया कळावी का कळू नये. काही गोष्टीत असं वाटतं की ते कळावं, काही गोष्टीत असं वाटतं की आपल्याला कळू नये, किंवा सगळंच ते कळतं का नाही याबद्दल पण माझ्या मनामध्ये खूप शंका आहे. पण मागच्या वर्षामध्ये मी जेव्हा माझ्या आजारपणातून जात होते तेव्हा रायटर्स ब्लॉक नावाला मला सामोरं जावं लागलं. सगळ्यांनाच कधी ना कधी जावं लागतं. मी जशी वेगात कविता लिहित होते त्या वर्षांमध्ये मला कधीच हा ब्लॉक जाणवला नव्हता, पण आजारपणा जाणवला. त्यामुळे कॅन्सर हा फक्त शरीर जाळतो असं नाही, तर तो माझा कागदच जाळतोय की काय असं फिलिंग मला आलं. आणि जे मला सगळ्यात जास्त भयानक वाटलं होतं तर त्यावेळेला काही इंग्रजी पुस्तकं माझ्या वाचनात आली. आणि जेव्हा एखादी गोष्ट तुमच्यापासून दूर जाते तेव्हा तुम्ही त्याचा विचार करायला लागता. म्हणजे कवितेचा विचार हा अनकॉन्शियस माइंड मध्ये सततच सुरू असतो, पण तो अनकॉन्शियस माइंड मध्ये सुरू असतो. तर जेव्हा ब्लॉक जाणवला तेव्हा नेमकी ही निर्मिती प्रक्रिया काय आहे, कशी आहे, तर त्याच काळामध्ये द क्रिएटिव्ह प्रोसेस नावाचं एक इंग्रजीतलं पुस्तक आहे. अतिशय सुंदर पुस्तक आहे की ज्याच्यामध्ये खूप मोठ्या मोठ्या लोकांनी क्रिएटिव्ह प्रोसेस बद्दल लिहिलंय. आणि आपल्याकडे असं एक मिनिट सर, ते तुम्ही उशिरा आल्याची शिक्षा तुम्हाला नंतर जाहीरपणे केली आहे मी आधीच. तुम्ही तिथे बसायचं आहे, अरे बापरे. त्यामुळे आता तुम्ही तिथे जा पहिले, हा. मग ती सुरू करेल. तर ते तसं पुस्तक खरं मराठीत यायला पाहिजे. म्हणजे मी मनोजलाच म्हणेल की त्याने खरं तसं कुठलं तरी पुस्तक करावं, पण ते त्या तोडीचं की ज्याच्यामध्ये निर्मिती प्रक्रियेवर बोललं गेलेलं आहे. मला माझ्या तरी वाचनात मराठीत असं काही नाहीये, पण नारायण सुर्वेंनी नेहरू गेली त्यावेळची गोष्ट या कवितेवर फार सुंदर लिहिलंय. आणि त्याच्यामध्ये ते आपल्याला त्या पॉइंट पर्यंत नेतात की जिथे निर्मितीचा सगळा प्रवास आहे. इकडे हमिंग होतं थोडं, हमिंग होतं. नाही करतोय तो, ते बंद करतो. केलाय, बंद आहे. हा. तर तो लेख खूप सुरेख आहे की ज्याच्या मध्ये त्या कवितेविषयी, आणि त्या कवितेची पण एक गंमत अशी, माझे अतिशय आवडते कवी आहेत सुर्वे. त्या कवितेची पण एक ग्रेटनेस हा आहे की तत्कालीन सगळे संदर्भ जरी आज आपण वजा केले तरी त्यातली ती जी जिवंत थडथडती अशी जी शीर आहे ती शीर आपल्याला आजही जाणवते. आणि तर मला नेहमी असं वाटतं की ही जी व्यंजन आहे ज्याला आपण साहित्यशास्त्रामध्ये इंग्रजीत त्याला काय म्हणतात, मला मी शोधत होते व्यंजनेला इंग्रजीत काय म्हणतात नाही माहिती मला. व्यंजना शब्द ध्वनी अर्थ की ज्याच्यातून म्हणजे हा कॉनोटेशन किंवा एनालॉजी, मेटाफोरिकल मीनिंग असं. ओके. मेटाफोरिकल मिनिंग
मेटाफोरिकल मिनिंग किंवा कनोटेशन. कॉनोटेशन जास्त आहे. की ज्याच्यात म्हणजे साहित्यशास्त्रात ज्याला आपण अर्थाची अनेक वलय निर्माण करण्याची कपॅसिटी ज्याच्यात आहे. हा पण साहित्यापुरतं किंवा कवितेपुरतं आपण असं विचार केला तर त्यातनं अर्थाच्या अनेक शक्यता हा अर्थ आपण घेतो. पण कुठल्याही कलेमध्ये म्हणजे मी मध्यंतरी रघुनंदन पणशीकरचं गाणं ऐकत होते, जय जयवंती राग गात होता तो. तर त्याच्या राग मांडणीमध्ये बियॉन्ड नेण्याची एक कपॅसिटी होती. तर ती जी बियॉन्ड नेण्याची कपॅसिटी आहे तीच मला व्यंजनेचं काम वाटतं. तर हे व्यंजना शक्ती कशी मिळवायची किंवा व्यंजना मिळवावी म्हणून अनकॉन्शियसचं पोषण कसं करायचं हे मला वाटतं प्रत्येक कलावंतापुढे किंवा कवीपुढे चॅलेंज आहे. आणि ते मला खूप महत्वाचं वाटतं. अजून एक विचार कुतूहल म्हणून माझ्या मनात आला. मगाशी भाईने पण त्याचा उल्लेख केला की ढाके सरांचं सांगून चित्र आणि कविता. तर मुग्धाताई पण 2 कला माध्यम वापरतायत. तर ही 2 कला माध्यम वापरताना ते काही ना काहीतरी एकमेकांवर परिणाम करत असतात. तर कधी ना कधी कवीला लिहिणाऱ्याला किंवा लिहिणाऱ्यापुरतच बोलूयात आता, तर तो आपल्यावर कुठल्या कुठल्या गोष्टीचा काय प्रभाव होतोय हे कधीतरी पुस्तकीत मानसिक वेळ जर मिळाला तर करण्याची गोष्ट आहे. मला हे याच्यासाठी आठवला हा मुद्दा. त्याचं अजून एक कारण की जे कवी लिहितात, कविता करतात, त्यांना त्यांच्यावर त्यांच्या पूर्वसुरींचा काहीतरी एक प्रभाव असतो असे गृहीत आपण धरलेलं असतं. तर मला मध्यंतरी माझे 2 मित्र आहेत, एक संगीतकार आणि चित्रपट हे करतो, कौशल आणि किरण. तर आम्ही असं बोलत होतो आणि त्या दोघांनी एक असा प्रश्न उपस्थित केला की ज्या माध्यमामध्ये तुम्ही काम करता त्या माध्यमा व्यतिरिक्त इतर माध्यमांचा काय प्रभाव असतो का. तर मला जेव्हा कोणी कोणत्या कवींचा प्रभाव आहे असं जेव्हा विचारतं तेव्हा मला खरं सांगायचं तर पटकन सांगता येत नाही. नक्की असेल कुठला ना कुठला, पण मला नाही माहिती, मला त्याच्याबद्दल बोलता नाही येणार. पण मी एका क्षणात कौशलला असं म्हणाले की मला माझ्या ऐन तारुण्यात माझी जी काही 10-12 वर्ष मी कथक करत होते आणि शमा भाटेंकडे मी पडीक असायचे, तिथेच असायचे. आणि त्या काळामध्ये म्हणजे मी नर्तिका जरी तेव्हा आहे असं मला आणि इतरांना जरी वाटत असलं तरी आज मला असं वाटतं की मी नर्तिका नव्हते तेव्हाही मी कवीच होते. कारण ते जे सगळे कथकच्या ज्या बंदिशी आहेत, त्याचा जो थाट आहे, त्यातल्या जी पॉजेस आहेत, त्यातले जे गॅप्स आहेत, त्याच्या ज्या रेषा आहेत, त्यांचं जे चलनवलन आहे आणि समेच्या आधीचा जो एक आकस्मिक असा जो चेंज आहे, बदल आहे, त्या सगळ्याचा माझ्या कवितेवर प्रभाव आहे असं मला वाटलं. तर मला कौशलने विचारलं की तू ह्याच्यावर जास्त लिहू शकशील का. तर मी त्याला पटकन म्हणाले की मी प्रयत्न करून येईल, पण आता नंतर मला असं वाटलं की मी असा प्रयत्न करू नये. कारण मला नेहमीच असं ती जी संपून गेलेला विचार आहे तो ती स्मृतीतच असावा असं मला वाटतं. कारण या स्मृतीची पण अडचण होऊ शकते. कारण हे सगळं बोलण्यामागे किंवा मांडण्यामागे अनकॉन्शियस नावाची जी गोष्ट आहे तीच कशी सांभाळायची कवीने हा एक मुद्दा आहे. कविता लिहिणं किंवा कविता कागदावर उतरणं याच्या पेक्षा जास्त कवितेच्या आधीचा जो एक स्टिलनेस आहे, जो सायलेन्स आहे, जी स्तब्धता आहे, जी प्रत्येक कवी अनुभवत असतो, तर मला ती गोष्ट खूप महत्वाची वाटते. रायटर्स ब्लॉक जेव्हा मला जाणवला तेव्हा मला पहिलं हळूहळू लक्षात आलं की एक्सप्रेशनची शक्तीपेक्षाही स्टिलनेस आपण गमावलाय, आपण तो सायलेन्स गमावला, आपण मनाची ती अवस्था गमावली आहे. सगळेच गमवत असतात, म्हणजे मी असं काही हे माझे म्हणून फक्त सांगत नाही, प्रत्येकाला हे येत असेल, पण ते मिळवणं किंवा त्या अवस्थेत जाणं किंवा त्या अवस्थेत राहण्याचा
प्रयत्न ही गोष्ट प्रयत्न या शब्दावर माझा तसा निर्मितीच्या याच्यात विश्वास नाहीये फारसा, कारण प्रयत्नाने नाही फक्त हे होत, ते जे सातत्य आहे आणि ते जे अवधान आहे ते मला वाटतं की महत्वाचं आहे. मी काही झालं का माझं विसरले की काय असं वाटलं. नाही रिलॅक्स. एक तू ते मुद्दे वाचून घे म्हणजे हो. रिलॅक्स चालू दे, तू काही घाबरू हो नाही घाबरायचं नाही, पण मला असं वाटतं की माझं मला अजून एक गोष्ट शेअर करायची होती की मी आता मध्ये पेरिकोली आणि कॅल्विनो या दोघांचा डायलॉग वाचतेय. पुष्कळचा माझा वाचून झाला की तो समजून घेत होते. त्या दोघांनी अनुकरण करणं आणि चोरी करणं याच्यावर लिहिलेलं आहे आणि ते खूप मजेशीर आहे की ते आवश्यक आहे, अशा पद्धतीने तो सगळा त्यांनी विचार केलेला आहे. तर त्या दोघांनी असं म्हटलेलं नाहीये, पण मला असं वाटलं की या सगळ्या गोष्टी रियाज म्हणून ना, म्हणजे गाणं बजावण्यामध्ये जेवढा रियाज महत्वाचा आहे आणि त्या लोकांचा म्हणजे डान्सर किंवा गायक यांचा रियाज आपल्याला फिजिकली दिसतो, तर कवीचा पण रियाज आहेच आणि तो 24 तास सुरूच असतो. तुम्ही कविता लिहा किंवा न लिहा किंवा रायटर्स ब्लॉक येऊ देत किंवा न येऊ देत, काही असलं तरी तो रियाज सुरू राहतो. तर त्या ज्या गोष्टी ते दोघं बोलत होते की मुद्दामून एखाद्यासारखं लिहिणं, यातलं काहीतरी मला आवडलंय म्हणून मी ते चोरतो. तर हे या गोष्टींवर खूप मोकळा डायलॉग ते दोघं करत होते आणि मला त्या डायलॉगने माझ्या खूप धारणा बदलल्या. म्हणजे मी लगेच ते चोरायला जाणार अशाचा भाग नाही किंवा मला माहिती नाही जाईल सुद्धा, काहीच माहिती नाही. पण तो जो भाग होता की त्या ज्या गोष्टी होत्या त्या मला असं वाटलं की ह्या तुम्हाला निर्मितीकडे नेऊ शकण्याच्या वाटा असू शकतात. अनकॉन्शियस अवस्थेतून जी काय इम्पल्स सगळे जे तुमचे बाहेर येतात, इम्पल्स ही गोष्ट सुद्धा मला नेहमी असं वाटतं की ते काही असं एका क्षणाचं वाटतं, पण तो जो क्षण असतो त्याच्या पाठीमागे बरंच काय काय असतं. त्यामुळे तो इम्पल्स या गोष्टीला मी कधीच कमी लेखत नाही. रादर मी तरी इम्पल्सला फॉलो करतच लिहिणं पसंत करते. अर्थात कविता जाणवणं, कविता सुचणं आणि कविता कागदावर उतरणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. याचं एक भान प्रत्येक कवीला असतं. म्हणजे जेव्हा कागदावर उतरताना अनेक गोष्टी त्याच्यामध्ये घडत असतात, पण इम्पल्स ही गोष्ट मला कमी महत्वाची वाटत नाही. त्यामुळे त्या दोघांच्या डायलॉग मधल्या ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या अल्टिमेटली आपल्याला क्रिएटिव्हिटीकडे घेऊन जाण्याच्याच वाटा आहेत, असं त्यांनी तिथे तसा काही उल्लेख केलेला नाहीये, पण ते वाचत असताना मला फार जाणवत होतं ते. तर ह्या काही गोष्टी आहेत की ज्या निर्मितीच्या गर्भात कसं राहता येऊ शकेल. किंवा दुसरं मला असं पण वाटलं रायटर्स ब्लॉकच्या काळात की समजा नाही लिहिता आलं, बंद झालं लिहिणं, तर ती पण एक पॉसिबिलिटी आहे आणि ती आपल्याला स्वीकारायला लागेलच कधी ना कधीतरी किंवा लागू शकते. कारण त्याचा ते काही कंटिन्युअस तुमच्या बरोबर असेलच असं नाही. अजून एक बरं झालं मला हा मुद्दा आठवला. मला एक गोष्ट अजून म्हणजे ही खूपच आता हा म्हणाला खाजगीत बोलणं, ते हे जे मी बोलते ते खाजगीत पण नाही, म्हणजे हे इतकं मी फक्त मनातच बोललेली गोष्ट आहे जी की भावकवितेबद्दल, म्हणजे मी भावकवितेबद्दल बोलते कारण मी तीच लिहिते म्हणून. तर भावकविता ही मला काही भावभावनांचं प्रतिमांच्या भाषेत प्रगटीकरण करण्याची एक प्रणाली, एक शैली, असं मी तरी फक्त बघत नाही या गोष्टीकडे. मला मुळात असं वाटतं की मला काय आपल्या सगळ्यांना हे माहितीये की कविता ही गोष्टच ट्रान्सफॉर्मेशन आहे. म्हणजे
ट्रान्सफॉर्मेशन शिवाय कविता नाहीये. म्हणजे असंच्या असं नाहीये, ते काहीतरी चेंज आहे त्याच्यामध्ये आणि तो चेंज आपण पेश करत असतो. पण हे फक्त भावनांचं किंवा अनुभूतींचं ट्रान्सफॉर्मेशन आहे असं मला नाही वाटत. मला असं वाटतं की त्या व्यक्तिमत्वाचं पण ट्रान्सफॉर्मेशन आहे, अवस्थांतर आहे. म्हणजे काहीतरी होण्याच्या प्रक्रियेत तुम्ही शिरता आणि जर तसं घडत जर नसेल, तसं जर घडणार नसेल, तसं जर घडलं नाही, तर उगीच ते लिहिण्यात काय तसा पॉइंट नाही असं मला वाटतं. त्यामुळे भावकविता ही गोष्ट म्हणजे अनेकदा असं म्हटलं जातं की कविता लिहिणं ही एक थेरपी आहे. तर मला माहिती नाही की ते किती खरं आहे किंवा काय, पण कविता लिहिण्याने तुमचं व्यक्तिमत्व, तुमची माती, तुमची जाणीव, तुमचा पिंड बदलतो यावर मात्र माझा विश्वास आहे. रादर मला ती गोष्ट खूप महत्वाची वाटते. तर असे काहीतरी मुद्दे होते माझ्या डोक्यातले, जे मी इथे तुमच्यासमोर मांडले. पण आता मुद्दा त्यांची एक कविता मला म्हणायची आहे, कारण पंख नावाची एक कविता मला अतिशय आवडली, ती वाचते आणि थांबते. बडबड माझी थांबते. पंख असलेल्या बाया भात लावणी करतात, लोकगीत गातात, तेव्हा त्यांचे पंख झुलतात, बाया उडान घेतात. पंख असलेल्या बाया भाकरी थापताना काव्य गुणगुणतात, तेव्हा त्यांचे पंख लहरतात, बाया उडान घेतात. पंख असलेल्या बाया चाकरी करताना रंगचित्र रेखाटतात, तेव्हा त्यांचे पंख तरंगतात, बाया उडान घेतात. पंख असलेल्या बाया उडान घेतात, साता समुद्रापल्याड, साता पर्वतांपल्याड, साता ग्रहांपल्याड, साता सूर्यांपल्याड, साता आकाश गंगांपल्याडचा प्रकाशाचा प्रखर बिंदू काळजात पेरतात आणि परततात. पंख असलेल्या बायका. मगाशी जर भाईने उल्लेख केला की एका ओळीत जे कवितेचं असं गोठलेलं असतो क्षण, तसं मला ही आणि परततात ही ओळख फार भावली. तर मुद्दाताई खूप तुमचं अभिनंदन. आणि भाईमुळे आपली ओळख झाली, स्नेह आहेच आहे आता, त्यामुळे येस. आणि थँक्यू या सगळ्या आनंद सोहळ्यात तू बोलवलंस त्याबद्दल. थोडक्यात पण खूप महत्वाचं आणि छान बोलली आहे प्रिया. आणि काही क्रिएटिव्ह प्रोसेस आणि त्याचं मराठीमध्ये यायला हवं हे जे काही त्यांनी ते ऑफ करून घे थोड्या वेळ खाली. तर वर्णमुद्राचा तसा नेहमी प्रयत्न राहिलेला आहे. राहुललाही मी बरेचदा त्यांनी जे काही सगळं पाश्चात्य वाङ्मयाचं त्याचं वाचन आहे, विशेषतः त्याची PhD ज्या फ्रँकफर्ट स्कूलच्या विचारवंतांवर केली आहे, आणि हेमाडे सरांचंही तत्वज्ञान या अंगाने, आणि रसेलचं वगैरे अलीकडे जी त्यांची मालिका पूर्ण झाली, ही अशी पुस्तकं मराठीत आली पाहिजेत. आणि ही कोणाला वाचायची आहे तर पहिल्यांदा तर मलाच वाचायची आहे. मी प्रकाशकच त्यासाठी झालेलो आहे की मला हे सगळं समजून घेण्याचं आहे आणि त्या दिशेने वर्णमुद्राचा प्रवास आहे. त्यामुळे ह्या सगळे तुम्हाला मित्रांचे जे सजेशन असतात, काय काय आलं पाहिजे, आपण काय केलं पाहिजे. जसं मी आता आधी म्हणालो की कवी व्हायचं की कविता लिहायची, हा जो पेच सोडवायचा असतो, तसं प्रकाशक म्हणून आपल्याला नेमकं काय करायचंय तो पेज माझ्यापुरता मी सोडवलेला आहे, तो मी जाहीर केलाय आज इथे. मलाच मुळात हे सगळं समजून घ्यायचंय म्हणून मी पुस्तकं छापतो या प्रकारची. आता मी मघा म्हणालो खाजगी गोष्टी. राहुल येताना गाडीमध्येच असं म्हणाला, एक विषय निघाला, तो थोडासा संतापून म्हणाला की असं नाही म्हणे, म्हणजे या लोकांनी कुणाला फसवावं, बदमाशा कराव्या, चोऱ्या कराव्या,
विशेषतः तो त्याच्या मारवाडी समाजाचा उल्लेख करून म्हणाला की आमच्या मारवाड्यांनी अमुक करावं, टमुकने ढमुक करावं. माझी अपेक्षा एकच आहे, म्हणून त्यांनी कविता लिहू नये म्हणजे हे सगळं करायचं आहे, फक्त कविता तरी त्यांनी लिहू नये, तेवढे क्षेत्र आमच्यासाठी सोडावं त्यांनी, मग बाकी त्यांनी करावं म्हणे, माझं काही म्हणणं नाही. असा एक त्यांनी, तुम्ही म्हणाल हे गमतीचं विधान असलं तरी गंभीरही आहे, विचार करावा असं आहे की कवी म्हणून मग म्हणजे आता अर्थात तुम्ही बोलाल तेव्हा राहुल किंवा कदाचित त्याच्यावर प्रकाश टाकेल, त्यांनी ह्याच्यातच माझ्या पुस्तकामध्येच टी.एस. इलियटचं व्यक्ती आणि कवी या दोघांमधलं भिन्नतेचं एक स्टेटमेंट की व्यक्ती तिचे भोग भोगते आणि कवी कविता लिहितो, अशा प्रकारचं ते केलेलं आहे. मग हे सगळं करणारी व्यक्ती आणि कविता लिहिणारी ही एकच असते का, हा एक मोठ्या वादाचा मुद्दा आहे. अगदीच नाव घ्यायचं तर ढसाळांचं जर आपण उदाहरण, नामदेव ढसाळांचं एका मुलाखतीत त्यांनी कबुलीच दिली होती की हो जगताना थोड्याफार अशा काही गोष्टी कराव्या लागल्या की ज्या कवीनी करायला नको होत्या. पण कविता लिहिताना ती व्यक्ती ती असते का, हा एक याचा म्हणजे अर्थात त्याच्यावर झालेले आहेत बरेच वादविवाद, परंतु आपणही त्या संदर्भात थोडस आपण बोलू. जोगळेकर सर आलेले आहेत, तसंही मी त्यांना म्हणजे जेव्हा मला कळलं की ते इथे येणार आहे तेव्हाच माझ्या मनात होतं की त्यांना आपण निश्चितच ज्येष्ठ असल्यामुळे आपण समोर बोलावू आणि त्यांचा सत्कार करू. तर मुग्धाताईंना मी अशी विनंती करतो की त्यांना काही कल्पना नव्हती म्हणून त्यांनी ते आणले होते, परंतु तूर्त तुम्ही म्हणजे माझं एक फोटो काढण्यापुरतं, नंतर आम्ही बघून दोघं काय करायचं तर माझं जे दिलेलं आहे चित्र ते तुम्ही त्यांना देऊन त्यांचा सत्कार करा. आणि दुसरं असं आहे, दुसरी अशी गोष्ट आहे की तुम्ही संजीव खांडेकर न आल्यामुळे थोडा आम्हाला प्रश्न पडला होता की आता सध्याच द्या ना मुग्धाताई, सध्याच द्या, नंतर बघू. बरोबर बराच हा हा एक पुस्तक देणार आहे. असं नाही, हो नावाचं काही नाही, तसं संजीव खांडेकरच्या जागीच नियुक्ती केली आहे सरांची आज आपण. मुग्धाताई त्याचं टेन्शन नका घेऊ जास्त. नाही, नंतर पण तुम्ही देऊ शकता, आता फक्त ते द्या. आणि नंतर पण हे पहा, इथे. एक मिनिट. एकच मिनिट. जोगळेकर सरांनी ऐन वेळेवर, म्हणजे माझा हक्कच आहे, मी आधी सगळ्यांचं तुमच्याविषयी सांगितलंच आहे की जे तुम्हा सगळ्यांना मी बोलावतो तर ते हक्कानेच बोलावत असतो आणि तो पुरेपूर गाजवून घेत असतो. संजीव न आल्यामुळे प्रश्न पडला होता की फुलांच्या ऐवजी पुस्तक आहे ते आणि हे पुस्तक क्लेचं केलंय आपल्याला त्यामुळे ते त्याचं मीडियम काय क्ले आहे ना, क्लेचं. तर संजीव खांडेकर येणार होता आणि मग तो उद्घाटन करणार होता. प्रकाशन आणि उद्घाटन या संबंधी मी आधी सांगितलं की तिथे उभं राहून फोटो काढायचे असतात, त्याला आपण ते नाव देतो.
तर ती जबाबदारी मी हक्काने आता आधी सर यायच्या आधीच मी जाहीर केलं होतं. तर त्या या पुस्तक प्रकाशनासोबतच त्या शिल्पकला म्हणजे कला मृत्तिक काय म्हणतात त्याला, मातीची ती शिल्प आणि चित्र या क्षेत्रातही त्यांची मुसाफिरी आहे. मूलतः खरा पिंडच त्यांचा तो आहे. मग ते मी थोडा आधी बोललो की जसा रायटर्स ब्लॉक असतो तसं तिकडे तर काही अपुरं वाटलं ते माध्यम, तर कदाचित मुग्धाताई कविता लिहिण्याकडे वळत असाव्यात असं मला वाटतं. तर त्यांच्या त्या ती सगळं जे काही मांडणी तिथे केली आहे त्याचं एक औपचारिक उद्घाटन आपण जोगळेकर सरांनी करावं, ती रिबीन काढून, अशी मी विनंती करतो. आणि तुम्ही सगळे मागे जा तिकडे. दे कुठे बोर फोटो काढायचे बरं का, फोटो पाठमोडू नका सांगू. आहे का? बाई, तू ये ना इकडे. सगळे सगळे नाही, नाही, तू ये. अरे क्लोज व्हा. अरे कमाल. अरे नाही नको नको नको. अरे नाही नाही बाई ना बरोबर झालं माझं. नाही 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 फोटो नाही, नाही नाही, चल चल जाऊ ना. ये ना. तुम्ही पुढे या. तुम्ही जवळ बोला. तुम्ही जावा. हा. तू इथे. हो हा, म्हणजे balance आहे. प्रिया काही दिसत नाहीये. हा, बस. प्रदर्शनाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. छान वाटतं मला एकदम. अरे ऑफ कर, रोटेट. प्रिया नंतर पत्रिके जो क्रम मी योजला होता मनामध्ये, तो आपला दीपक बोरगावे याला बोलायचं होतं. तर त्यांच्या पत्नीच्या कशाचं गँग्रेनचं ऑपरेशन झालं आणि त्या याच्यामध्ये असल्यामुळे तो येऊ शकला नाही, पण त्यांनी हे लिहून पाठवलं आहे. तर याचं मी वाचन करतो. असीम प्रदेश मानुषतेच्या कविता. दीपक बोरगावे. स्वचा शोध आणि मग इकडे येऊन. स्वचा शोध आणि स्वातंत्र्य या दोन महत्वाच्या थीम्स मुग्धा देशपांडे यांच्या असीम प्रदेश या कविता संग्रहात अधोरेखित झालेल्या आहेत. या अनुषंगाने महानगरातील घुसमट, अतिशहरीकरणातून होणारे अमानवीकरण, डिह्युमनायझेशन आणि माणसांमध्ये निर्माण झालेली संवेदन शून्यता, आज भवताली निर्माण झालेली आपल्या अस्तित्वाची निरर्थकता, शून्यत्व वगैरे, गुलामगिरीतून मुक्ती, धर्म, विज्ञान याविषयीचे प्रश्न, स्त्री पुरुष नात्याचे प्रश्न, पुरुषत्व पुरुष सत्तेचा प्रश्न, स्त्रीचे असणेपण, स्त्रीत्व या नात्यात जागोळणाऱ्या स्वातंत्र्याचा प्रश्न, विवाह संस्था, सामाजिक आणि राजकीय संस्था, गतकालीन स्मरणे, शिल्प, चित्र, माणूस, निसर्ग यातील द्वंद्व, प्रस्थापित विस्थापित हा द्वंद्व इत्यादी अनेक थीम्स या कवितांमधून इतस्ततः विखुरलेल्या आढळून येतात. विस्थापित लोंढ्याच्या स्टेशनवरील एक अस्ताव्यस्त चित्र
काठीवर तोल सांभाळणारी दारिद्र्य रेषेखाली महानगरातील डोंबारी पोरं, सफाई कामगार, घर कामगार, कुपोषित, वेठबिगार हे सर्व शापित चक्रव्यूह 28, 29, 30 या क्रमांकांच्या कवितांमधून चित्रित झालेले आहे. एक उदाहरण पाहूया. तू एक देश वसवलास, पृष्ठ 39. ही 19 नंबरची कविता आहे. निवेदिका बहुतेक करून आपल्या जोडीदारास उद्देशून म्हणते, तू देश वसवलास, भोवतीने सीमा ओढल्यास, मनमानी त्यात आलेख चितारलेस, बांधीव घटना निर्मिलीस, अन्न वस्त्र निवाऱ्याची तजवीज वगैरे तपशिलांचा उल्लेख ती यात करते. यातील कर्ती म्हणजे निवेदिका यावरील तपशिलाच्या आधारे आपल्या जोडीदाराला त्याने निर्माण केलेल्या सत्तेच्या नेटवर्कची जाणीव करून देते. हा जो देश त्याने तिच्यासाठी निर्मिला आहे त्या देशाच्या झेंड्याखाली तिला स्वतःच अस्तित्व नाही, किंबहुना या झेंड्याखाली तिचं अस्तित्वच नाकारलं गेलं आहे. म्हणूनच शेवटच्या 4 ओळींमध्ये निवेदिका म्हणते की तिने तिच्या सीमारेषाविहीन अद्भुत प्रदेश, हाच तो असीम प्रदेश वसवला आहे. हा तो तिचा स्वतःचा प्रदेश आहे. हा प्रदेश त्याच्या देशातला असला तरी तिथे सुखाने नांदण्याचे स्वातंत्र्य तिला प्राप्त झाले आहे असे ती शेवटाला म्हणते. अन माझ्यात सीमारेषेवरील अद्भुत प्रदेश वसवला, तुझ्या देशातल्या माझ्या प्रदेशात आता मी सुखेन्नैव नांदते. वरवर पाहता ही कविता स्त्री पुरुष नात्याची जरी असली तरी तिचे पुनर्वाचन केल्यास या कवितेच्या आकलन क्षमता वाढवत नेता येतात. हे द्वंद्व मग केवळ स्त्री आणि पुरुष यामधील न राहता त्याच्या कक्षा रुंदावत जातात. तसे हे द्वंद्व देश आणि नागरिक, वरिष्ठ आणि कनिष्ठ, प्रस्थापित आणि विस्थापित असे विरचनात्मक आकलन आपल्याला करता येते. स्त्री पुरुष नात्यांवर प्रकाश टाकणाऱ्या अशाच थीम्स असलेल्या अजून बऱ्याच कविता या संग्रहात आहेत. उदाहरणार्थ, तू मला म्हणालास, घन अंधारी अशा माझ्या स्वतंत्र भूमिकेच्या गाभ्याकडे निघाले असताना तिनं जिवंतपणेच तिचा शिलालेख करायला घेतलाय, शतकानुशतक तिनं शोधायला घेतलंय. या प्रत्येक कवितेत स्त्री आणि पुरुष या नात्यावर काही विधान करत कवयित्री स्वतःचा शोध घेताना दिसते. या संग्रहात पौर्णिमेचा चंद्र भरतीला अशी एक तरल रोमॅन्टिक कविता ही आहे. पौर्णिमेचा चंद्र भरतीला सागराची गाज टिपेला, डोह गहिरा झुकता गर्द निळा मोर फिरता, अचानक तू अवतीर्ण अपेक्षाही नसता उभा माझ्या समोर ध्यानी मनी नसता. शहरीकरणावर हा विषय असलेल्या कवितातून माणसाचे तुटलेपण आणि त्यातून माणसाचे होणारे अमानवीकरण याची सक्षम चित्रे उमटलेली आहेत. या संग्रहात एकूण 31 कविता आहेत, 2-3 पानांच्या. याला आपण वाटले तर दीर्घ कविता म्हणूया. अशा या 4-5 कविता सोडल्या तर सगळ्याच कविता ह्या एका पानाच्या वर जात नाही. संक्षेप, प्रतिमांचा नीट आणि संक्षिप्तपणे केलेला प्रयोग हे या कवितांचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. थोडक्यात या छोटेखानी संग्रहात मानुषता हे मूल्य सगळ्याच कवितांमध्ये प्रतिबिंबित झाले आहे असे म्हणायला हवे. हे होतं दीपक बोरगावे यांचं टिपण. आणि यानंतर मी राहुलला विनंती करतो की मुग्धाताई देशपांडेंनी मार्च महिन्यामध्ये मला कविता संग्रह म्हणजे महिन्यापूर्वी साधारण कविता संग्रह पाठवला. कारण त्यावेळी ठरलं होतं की मी बोलायचं त्याच्यावर. तेव्हाच मी सगळा संग्रह वाचला होता आणि आता परत वाचला. तर या निमित्तानं मी प्रामुख्याने संग्रहाबद्दलच बोलणार आहे आणि अर्थातच थोडी जनरलायझेशन करणार.
एका दृष्टीनं दीपक बोरगावेचं जे विवेचन होतं ते मनोजनं वाचून दाखवल्यामुळे थोडस सोयीचं झालं मला, की कारण त्यानं दीपक चांगल्या समरीत करतो आणि अशी तिथं समरी होती वेगवेगळ्या थीम्सची कवितेमधल्या, आणि त्यामुळे ते आता तुम्हाला साधारण कवितेचा जो आवाका आहे तर त्या मोठा आवाका, मोठा कॅनव्हास आहे, तर तो सगळा कॅनव्हास तुमच्या डोळ्यासमोर ऑलरेडी आलेला आहे. तर याच्याबद्दल मला थोडस बोलायचं. तर एकूण कविता म्हणजे काय? मग अशी मनुष्य यांना पण काही प्रश्न उपस्थित केले. कोणी कविता लिहावी, कोणी लिहू नये, कविता का लिहिली जाते, अशा सगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. आपण ते फार खोलात जाणार नाही, ते स्वतंत्र प्रश्न आहेत आणि ते वेगळ्या शिस्तीनं त्यांचा उलगडा करावा लागेल. मात्र सकृत दर्शनी जे आपल्याला दिसतं त्याबद्दल बोलायचं झाल्यास की कविता हे मागच्या 100-125 वर्षामध्ये मराठीमध्ये आणि युरोपात साधारण 150-200 वर्षांपासून एक विशेष कौशल्याची बाब व्हायला लागली. म्हणजे त्यापूर्वी कविता किंवा कविता सदृश किंवा कविता पूर्व, म्हणजे जर आपण आता ज्ञानेश्वर, एकनाथ, रामदास, तुकाराम ही सगळी जी परंपरा आहे किंवा आपल्याकडची पंडित काव्याची परंपरा आहे, शाहिरी काव्याची परंपरा आहे आणि इतर लोकगीतांच्या परंपरा आहे, स्त्री काव्याच्या परंपरा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर त्याला कविता संग्रहांमध्ये किंवा प्रिस्क्राईब्ड टेक्स्ट मध्ये त्या पण कविता असतात, मार्डेकरांची पण कविता असते, केशवसुतांची पण कविता असते, तांब्यांची पण कविता असते, कोल्हटकरची पण कविता असते. मात्र अशा पद्धतीनं एकत्र करणं हे चुकीचं आहे. याचं कारण असं की त्या आधुनिक कविता ज्याला आपण म्हणतो किंवा कविता म्हणून आपण ज्याला ओळखतो तर त्याचे ते पूर्व अवतार होते. त्यांचं प्रयोजन वेगळं होतं, समाजामधलं कार्य वेगळं होतं, त्यांची धाटणी वेगळी होती आणि समाजामधील त्यांचं स्थान वेगळं होतं. काय वेगळं होतं तर ती मुख्य प्रवाहाच्या जाणीवेच्या कक्षेमधली गोष्ट होती. ती सीमांत झालेली गोष्ट नव्हती. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला आत्महत्या करावा लागणारा कवी तुम्हाला सापडणार नाही. पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला बालकवींसारखा अतिशय विषण्ण अशा खिन्नतेबद्दल बोलणारा कवी सापडायचा नाही. तो जो कवी बोलतो आहे तो लोकांचा आवाज आहे. ज्ञानेश्वर असेल, तुकाराम असेल, अर्थात हा लोकांचा आवाज त्याच्यामधून तो माध्यम आहे का नाही, कदाचित त्यानं कविता लिहिल्यानंतर तो लोकांचा आवाज होत असेल, असंही होत असेल. म्हणजे तो लोकांच्या जाणीवेला आकार देण्याची क्षमता बाळगून असणारा आणि त्याच्या लिखाणाची परिणिती लोकांच्या जाणीवा, ज्ञान, विचार, भावना यांना अभिव्यक्ती देणार इतकं खात्री त्यांना स्वतःबद्दल आहे. आताचा जो कवी आहे, पोस्ट केशवसूत कवी आहे, आधुनिक कवी आहे, तो सीमांत कवी आहे आणि हे सीमांतपण इतकं वेगानं सीमांकडे चाललेलं आहे की आता प्रत्येक कवी हा स्वतःपुरता कवी आहे.
आणि तो फक्त स्वतः, आणि जो अस्सल कवी आहे तो, जो या कवितेच्या ट्रेंड मधला कवी आहे तो, एका बाजूला म्हणजे ज्याला, आणि मग तो खूप प्रयोगशील आहे आणि तो तमा बाळगत नाही लोकांची, तो लोकांसाठी लिहितच नाही मुळे, तो त्याचा संबंधच तुटलेला आहे, आणि तो संबंध तुटलेला आहे ह्याच्याबद्दल तो कविता लिहित असतो. माझा का संबंध तुटलेला आहे याबद्दल तो कविता लिहित असतो. तर असं हे आधुनिक कवितेचा प्रवास झालेला आहे. आणि मग या प्रवासामध्ये कोणी कविता लिहाव्यात, म्हणजे मनोजचा जो प्रश्न होता, येताना तुमची एका विशिष्ट माणसाबद्दलची चर्चा झाली होती, आणि तो यशस्वी माणूस, सुखवस्तू माणूस, जरी तो बदमाशा करत असला, नवाड्या करत असला, तरी तो यशस्वी सुखवस्तू अशा पद्धतीचा माणूस आहे. आमच्या मित्रांपैकीच आहे. तर आता मुद्दा असा आहे की तो चोऱ्या करतो, पण तो भुरटा चोर नाही. म्हणजे गुन्हेगारांनी कविता लिहिल्यात का? लिहिल्यात. लिखाण केलंय का? लिहिलंय. ढसाळचं उदाहरण होतं, ओक नशेबाज होता. अनेक चांगले कवी हे ज्याला मध्यमवर्गीय सभ्य माणूस गुन्हेगारी प्रकारचं कृत्य म्हणतील, अशा प्रकारची कृत्य करणारी लोक होती, परंतु ती यशस्वी नव्हती, ती प्रतिष्ठित नव्हती, ती प्रस्थापित नव्हती. उत्तम उदाहरण जे आहे तो नंतर रिम्बॉ नावाचा मोठा कवी होता, फ्रेंच. यानं वय वर्ष 19 ते 22-25 इतक्याच कविता लिहिल्या. तो जगला भरपूर 60-70 वर्षापर्यंत, पण त्यानंतर तो चक्क गुलामांचा व्यापारी बनला. इतका तो भयानक काम करणारा माणूस होता, माणसं विकणारा माणूस होता, माणसांचा व्यापार करून पैसे, आणि त्यानंतर कविता नाही लिहिल्या त्याने. जेव्हा तो हे गुलामांचा व्यापार करणारा होता तेव्हा त्याने कविता लिहिल्या नाही. बॉडलेर जो होता तो पॅरिस मधल्या वेश्या, पॅरिस मधले चोर, उचक्के, भामटे यांच्या संगतीत हिंडायचा. तो कविता लिहायचा. ते पण सीमांत होते, हाही सीमांत होते. जॉन जेने असेल किंवा आंद्रे गिदे असेल, हे सगळे फ्रेंच कवींची नावं घेतोय. अशी अख्खी मी तुम्हाला इंग्रजी कवितेमध्ये पण अशी उदाहरणं देऊ शकेन, जर्मन कवितेमध्ये देऊ शकेन. तर आंद्रे गिदे आणि जॉन जेने होमोसेक्शुअलिटी, उरट्या चोऱ्या यांचा अनुभव आहे त्यांना, आणि पण ती प्रतिष्ठित आणि प्रस्थापित माणसं नाही. त्यामुळे जे प्रतिष्ठित आणि प्रस्थापित बदमाश आहेत त्यांनी कविता लिहू नये असं माझं विधान. जे यशस्वी बदमाश आहेत की ज्यांनी, म्हणजे जे या समाजाच्या प्रतिष्ठेच्या कल्पनांशी स्वतःला जुळवून घेतात आणि समाज त्यांना मान्यता देतो, त्यांना पुरस्कार मिळवतात. त्यांना पुरस्कार मिळवण्याची कला पण अवगत आहे काय. तर अशा लोकांचं ते काम नाही कविता लिहिणं. They should at least spare us that. Let them be famous, let them be rich, not this way. मग त्यापेक्षा एखादा व्यापारी परवडला, जो कविता आणि कलांच्या भानगडीतच पडत नाही. तो ट्रकचे काय गणेशही म्हणतो, तरी बंगले म्हणतो. तर तो सरळ मार्ग आहे. आता हे सगळं आपण का बोलतोय, तर मला हळूहळू मुग्धाताईंच्या भावविश्वा, अनुभवविश्वाकडे यायचंय आणि त्यांच्या कवितेकडे यायचंय. मुग्धाताई या साधारण माझ्या पिढीतल्या
सिनियर कॉन्टेम्पररी म्हणता येईल, मला सिनियर किंवा त्या जोगळेकर सरांच्या पिढीतले, ऑल ऑफ देम आर व्हॉट वी कॅन से सिनियर कॉन्टेम्पररीज. वय वर्ष 50-60च्या वरची सगळी आम्ही माणसं. एक मोठा बदल आम्हाला याची देही याची डोळा बघायला मिळालेला आहे. आणि तो बदल काय झालाय तर नेहरूवियन सोशलिझम, सेक्युलरिझम, लिबरलिझम आणि ह्युमॅनिझम हे नेहरूंच्या कल्पनेतला, गांधी नेहरूंच्या कल्पनेतला मानवतावादी, निधर्मी, स्वातंत्र्य, समता, बंधुभावाला अग्रस्थान देणारा, प्रगतिशील, वैज्ञानिक, सर्व समाज हा सहकार्याने पुढे गेला पाहिजे, आपण सामाजिक भान आपलं जपलं पाहिजे, अशी मूल्य असलेल्या समाजाकडून अचानक 1990 नंतर अतिशय ॲटॉमिक म्हणजे आण्विक, व्यक्तिवादी, चंगळवादी, स्पर्धेवर आधारित, आक्रमक, गटातटांचं राजकारण करणाऱ्या, दुभंगलेल्या, लोकशाही न जुमानणाऱ्या, मानवतावाद न मानणाऱ्या, धर्म आणि जातीय अस्मितांना अधिक किंमत देणाऱ्या, हिंस्त्र, व्यापारी मनोवृत्तीच्या, नफेखोरी करणाऱ्या अशा समाजाकडे वाटचाल झालेली आम्ही सगळ्यांनी पाहिलेली. म्हणजे 1960 मधल्या ज्या उठाव झाले, कवितेमध्ये झाले, कलेमध्ये झाले, संगीतात झाले, म्हणजे बॉब डिलन, बीटल्स हे ज्यांचे आदर्श होते, किंवा पॅन्थर आणि स्त्रीवाद, मग वेगवेगळ्या स्त्रीवादी जाणीवा, नवीन प्रकारची मानवतावादाची म्हणजे नेहरूवियन मानवतावाद देखील भाबडा वाटेल अशा पद्धतीचा सखोल मानवतावाद 1960 आणि 70 मध्ये उदयाला. आणि ती स्वप्न डोळ्यासमोर असलेल्या माणसाला आत्ताच्या समाजाबद्दल काय वाटतं याच्या कविता मुग्धाताईंनी लिहिलेल्या आहेत. मुग्धाताईंच्या कविता ज्या आहेत की जो आपला देश म्हणून, भारतीय समाज म्हणून अजेंडा होता, जे आपलं स्वप्न होतं, की ज्या स्वप्नामध्ये टागोर, गांधीजी, विनोबा भावे, जवाहरलाल नेहरू हे आपले वैचारिक अग्रणी होते. इथून मोदी, दीनदयाळ उपाध्याय, सावरकर ही जी एक अवनती, वैचारिक अवनती झालेली, अधोगती झालेली, की जिथे जाती पातीवरती आधारित द्वेष करणं, धार्मिक द्वेष करणं हीच जातीची आणि धार्मिक ओळख झालेली आहे. जाती अंताच्या लढाईपासून जात दबावगट म्हणून येण्याकडे, म्हणजे आता उदाहरणार्थ हे लोक सुद्धा हिंदू होते. विनोबान इतका कोणी जास्त हिंदू धर्माचा अभ्यासक मला तरी माहिती नाही. गांधीजींनी इतका खरा हिंदू धर्म जगलेला, पण त्यांनी अलिखितपणे त्यांचं जे हिंदूपण होतं ते इथलं या मातीचं आहे अशा पद्धतीचं मानलं. त्याच्यामध्ये आम्ही आक्रमित आहोत, आम्हाला भीती वाटते अशा प्रकारची कुठली भावना नव्हती. तर ही जी परंपरा आहे ती एकाच वेळी भारतीय आणि हिंदू अशी सहज
त्याच्यामध्ये या शब्दाच्या ऐवजी त्या शब्दाचा वापर होऊ शकत. आणि मग सीमांत कोण होते, तर दलित सीमांत होते किंवा इतर वेगवेगळ्या अल्पसंख्य सीमांत होते. आणि मग त्यांना त्यांची ओळख करून देण्यासाठी वेगळी अभिवादनं करावी लागली. उदाहरणार्थ ते त्यांना जय भीम म्हणावं लागायचं आणि ते असर्शन होतं त्यांच्या अस्मितेचं. आज अशी अवस्था झाली आहे की हिंदूंना जय श्रीराम म्हणावं लागतं. म्हणजे हिंदूंनीच स्वतःला इतकं सीमांत केलेलं आहे, इतकं इनसिक्युअर, असुरक्षित केलेलं आहे, कारण नसताना भ्रामकपणे की ते आक्रमकपणे आपण हिंदू आहोत हे ठासवण्यासाठी, ठासून सांगण्यासाठी जय श्रीराम असं ओरडतात. ही अवनती आहे. म्हणजे तुम्ही आता, आम्ही जैन लोक, जोरात दुसरा जैन माणूस दिसला की जय जिनेंद्र, दलित माणूस जय भीम म्हण, तसं हिंदू आता दुसरा हिंदू दिसला की जय श्रीराम म्हणतो. म्हणजे तुम्ही कुठल्या पातळीवरती आला, तर अल्पसंख्यांच्या पातळीवरती आला, बहुसंख्या असो. ही प्रगती नाही आहे. तुम्ही विचार करून केविलवाणे झालेला आहे. आणि ह्या अशा समाजाबद्दल मुग्धाताई लिहित आहे. आता इथे कवितांमधले प्रयोग आहेत का नाही, निश्चित नाही आहेत. तर या कविता काय आहेत, तर त्या ज्या एक वैश्विक मानवतावादी, निधर्मी, वैज्ञानिक, परंतु तरीही आध्यात्मिक अशा प्रकारच्या ज्या जाणीवा भारतानं स्वतःच्या प्रगतीसाठी आदर्श समजल्या केल्या होत्या, तर त्या जाणीवांचा पराभव होत असताना, जे दुःख झालं, आणि तरी देखील एक आशावाद, दुर्दम्य आशावाद, कारण नेहरूंचा समाज, गांधीजींचा समाज हा आशावादी समाज होता. तर तो आशावाद या कवितेमध्ये वारंवार दिसतो. म्हणजे ज्याला मी म्हणू की एक रेनेसॉन किंवा एनलाइटनमेंट पर्स्पेक्टिव्ह, प्रबोधन युगातला जो दृष्टिकोन आहे जगाकडे बघण्याचा, मानवतावादी, प्रगतीशील, तो दृष्टिकोन या कवितेमध्ये मांडलेला आहे. हा एका दृष्टीनं खूप इनोसेंटली मांडलेला आहे, निरागसतेने मांडलेला आहे. येते लक्षात? कारण आजचा समाज हा विखंडित समाज आहे. आजचा समाज हा इतका, काय म्हणूया, रानटीपणाकडे, जंगलीपणाकडे जाणारा, तू तुझं मी माझं बघणारा समाज असल्यामुळे या समाजामध्ये अशा प्रकारचा मूल्य सांगणारी कविता ही देखील स्वप्नवत वाटते. म्हणजे ही कविता देखील काहीतरी, नॉर्मली आपण काय म्हणतो की वास्तवाचा अभ्यास आपण विवेकाने करतो, तर्काने करतो आणि तथ्य बघत करतो. आणि कवितेमध्ये प्रतिभा, कल्पनाशक्ती अशी असते. तर या कवितेमधली प्रतिभा आणि कल्पनाशक्ती काय आहे, तर ती त्या मानवतावादी स्वप्नांची कल्पनाशक्ती. ही कविता अशा प्रकारची मूल्य आग्रहानं सांगणारी कविता आहे आणि त्यामुळे ती अनरियल वाटते, अवास्तव वाटते.
म्हणजे परिस्थितीनं या शब्दांना काव्यात्मक मूल्य दिलेलं आहे की जी मूल्य आपल्यासाठी सर्वसाधारण होती 1960, 70, 80, 90च्या दशकापर्यंत, सामाजिक न्याय असेल, समता असेल, बंधुभाव असेल, निसर्गाबद्दलचं प्रेम असेल, लहान बाळांबद्दलची ममता असेल, त्या गोष्टी आता अप्राप्य आणि अवास्तव बनलेल्या आहेत. आपण इतक्या भीषण काळामधून जात आहोत असं माझं या कवितेचं वाचन मला सांगतं. उदाहरणादाखल मी तुम्हाला काही कविता वाचणार आहे आणि थोडंसं विवेचन करणार आहे की मला जे काही म्हणायचंय ते या कवितांमधून आपण त्या स्वयंस्पष्ट आहेत. मी जे सांगतोय ते त्या तिथं सरळ सरळ दिसत. आता पहिलीच जी कविता आहे, तर आता या कवितेची सुरुवात सिनेमा आपण बघतो आहोत, सिनेमाचा जो अनुभव आहे आणि मग त्या सिनेमामधून एक स्टोरी सांगितली, कथा सांगितली आणि कथा अशी सांगितली की अतिशय हावरट माणसं प्रत्येक गोष्टीला सोन्यात रूपांतर करण्याचा प्रयत्न करणारी, जिवंत गोष्टींना निर्जीव करणारी. आता गोष्टींचं सोन्यात रूपांतर करणारी म्हणजे काय, प्रत्येक गोष्ट ही क्रय वस्तू बनवणारी. म्हणजे उदाहरणार्थ पाणी ही तहान भागवण्याची गोष्ट असते, ती विकण्याची आणि विकली जाण्याची गोष्ट नसते. कविता ही आनंद घेण्याची गोष्ट असते, ती परत विकण्याची आणि विकली जाण्याची गोष्ट नसते. जसं उदाहरणार्थ संदीप खरे करतात, त्याच्यावरती करिअर करतात, प्रवीण दमणे करिअर करतात. ती कविता ही त्यासाठी नाहीये गोष्ट. ज्वारी बाजरी खाण्याची गोष्ट आहे, परत ती विकली आणि विकली जाण्याची विकण्याची गोष्ट नाहीये. पण सगळ्या गोष्टींचं क्रय वस्तूमध्ये रूपांतर होतं. तसं मिडास राजा प्रत्येक गोष्टीला स्पर्श करून त्याचं सोन्यात रूपांतर करत होता. आणि मग ह्याच पर्यवसन कशात होणार आहे, याची अखेर कशात होणार आहे, तर की सगळ्या सजीव सृष्टी अचेत निर्जीव झाली, असं याचं शेवटचा ची स्टेप आहे. आणि मग त्यानंतर आशावाद येतो की हे जे सगळं भकास सुनसान शहर झालं होतं, की सगळ्या गोष्टी निर्जीव झाल्या होत्या, तिथं कलेमुळे तिथं यंत्रांनी जणू काही क्रांती केली आणि या सगळ्या गोष्टी नष्ट केल्या. आणि मग एक कविता उमटली, ज्याच्या स्पर्शानं सृष्टी फिरून संवेदन सचेतन होईल. असं एक बालक जिच्या पोटात, अशी एक स्त्री दचकून नकळत पोटावर हात ठेवला, स्पंदन स्पंदन. म्हणजे सृजनाचं सेलिब्रेशन, सृजनाचं उत्सव. की ह्या कमर्शियल समाजाला उत्तर एकच असेल आणि ते म्हणजे स्त्रीमध्ये असलेल्या सृजनाच्या शक्यतांचं. तर अशा प्रकारचा सरळ स्पष्ट संदेश देणारी आणि संदेश द्यायला न बिचकणारी अशा प्रकारची कविता आहे. म्हणजे ही कविता आताच मी विचारलं, या साधारण 50च्या दशकामध्ये जन्म झालेल्या मुक्ताताई आहेत. मी 60च्या दशकात झालेलो. तर आमच्या वेळी आम्हाला ह्या गोष्टी स्वाभाविक वाटायच्या आणि त्याच्या मी टिंगल करायचो. तरुण असताना आम्ही नेहरू गांधींची टिंगल करायचो. कोणी करायचं त्या काळामध्ये, त्या काळात कोणी करायचं. पण त्या गोष्टींचं महत्व आत्ता कळायला लागलंय मागच्या 10-15 वर्ष. की ज्या गोष्टींना आपण हसायचो त्या गोष्टी किती मोलाच्या होत्या. त्या भाबड्या नव्हत्या, त्या बावळटपणाच्या नव्हत्या, तर तो मूलाधार होता कुठल्याही स्थायी संस्कृतीचा.
ती आवश्यक अशी गोष्ट होती. आणि ही जाणीव या कवितेमध्ये वारंवार तुम्हाला पानोपानी दिसणार आहे. म्हणजे त्या ज्या थीम्स सांगितल्या आणि अक्षरशः कुठलंही पान उघडलं तरी तुम्हाला ध्यानात येईल की मग ती स्त्रियांची अस्मिता असेल, स्त्रियांचे हक्क असतील, स्त्री आणि पुरुषांमधली समता असेल, पण सतत समता, स्वातंत्र्य, बंधुभाव या विषयांना सांगणाऱ्या त्या कविता आहेत. अजून 1-2 कविता वाचतो आणि मग मी जस्ट स्टॉप. मी आता ही जी रेनेसॉन्स किंवा एनलाइटनमेंट आयडियल जे आहे, आदर्श आहे, त्यासाठी महत्वाची माणसं कोण? तर विंची, की जो लिओनार्डो विंची, की तो एका वेळी अनेक कलांमध्ये माहीर होता. आणि यांचं व्यक्तिमत्व असंच आहे. शिल्पकला पण करतात, चित्रपट, कविता पण. म्हणजे दीज आर आयडियल्स, तुलना नाही आहे. पण आदर्श काय आहे? दॅट ऑफ बिईंग अ कम्प्लीट मॅन और कम्प्लीट वुमन आणि नॉट अ फ्रॅगमेंटेड मॅन. आत्ताचं युग कशाचं आहे की जो कम्प्युटर एक्सपर्ट आहे त्याला शनिवार रविवार काय करायचं कळत नाही, तो दारू पित असतो. जो डॉक्टर आहे, सर्जन आहे, त्याला इव्हन वैद्यकीय विषय इतर गोष्टींचं काही कळत नाही, तो त्याच्या स्पेशालिटीमध्ये असतो. म्हणजे तुटलेली सगळी माणसं आहेत, खंडित माणसं आहेत. आणि पूर्वी प्रबोधन युगाचा आदर्श काय होता? पूर्ण माणूस. मार्क्सनं काय म्हटलंय की तो सकाळी कारखान्यात उत्पादन करेल, दुपारी तो शेतात काम करेल, संध्याकाळी तो एखादा बिथोवेनचा सोनाटा वाचवेल आणि रात्री गोठ्याच्या कविता वाचत झोपी जाईल. एकच माणूस की जो तंत्रज्ञ पण आहे, शेतकरी पण आहे, कवी पण आहे, संगीतकार पण आहे. अशा पूर्ण माणसाची कल्पना. आणि मग यांच्या कवितेमध्ये काय कोण कोण येतात? तर विंचीची आठवण येते. गॅलिलिओ बद्दल तर त्यांनी कविताच लिहिलेली. गॅलिलिओ का महत्वाचा? कारण गॅलिलिओ हा अतिशय निर्भय असा शास्त्रज्ञ सत्याच्या शोधात असलेला, की जिओसेंट्रिक युनिव्हर्सची जी ख्रिश्चन जगाची कल्पना होती की पृथ्वीभोवती सगळं जग फिरतं, तर ते त्यानं सिद्ध केलं की नाही, सूर्याभोवतीच, हेलिओसेंट्रिक, सूर्याभोवती जग फिरतं. आणि त्याबद्दल त्याला जिवंत जाळण्याची शिक्षा दिली होती किंवा गप्प बसण्याची. तर तो स्ट्रॅटेजिकली म्हणलं ठीक आहे मी गप्प बसतो, पण त्यांनी इमिजिएटली स्वतःचं जे हस्तलिखित होतं ते स्मगल केलं आणि ते तिकडं स्वीडन, नॉर्वे, डेन्मार्क, हॉलंड या देशांमध्ये अकस्मात जमिनीतून उगवलं. आणि तिकडे चर्च सत्य दाबायचा प्रयत्न करते आणि इकडे गॅलिलिओची थिअरी अख्ख्या युरोपामध्ये आगीसारखी वाढवायसाठी पसरते की नाही आहे, पृथ्वी घराघरा फिरतीये, स्वतःभोवती फिरतीये आणि सूर्याभोवती फिरतीये. म्हणजेच थोडक्यात वर स्वर्ग नाही आणि खाली नरक नाही. वर स्वर्ग नाही म्हणजे देवाची भीती नाही, आणि खाली नरक नाही म्हणजे माझ्या पापाची जबाबदारी माझी आहे. मानवतावादाची सुरुवात आहे. म्हणून गॅलिलिओवरची कविता मुग्धाताई इथे लिहितात. आणि असे अनेक थीम्स आहेत. तुम्ही हा संग्रह जरूर वाचा. आणि परंतु तरी देखील मला असं वाटतं की मागच्या 50-100 वर्षात कवितेमध्ये जे झालंय मराठीमध्ये ते खूप खूप मोलाचं आहे. म्हणजे हे विचार सगळे जरी काय म्हणूया आपण त्यांच्याबद्दल आपल्याला एक कातरता, गत कातरता असली तरी देखील
आत्ताच्या परिस्थितीला अनुरूप आत्ताच्या परिस्थिती आकळण्याचं जे ताकद मराठी कवितेनं कमावलेली आहे, त्यासाठी कवितेकडनंच मुग्धाताईंनी काहीतरी शिकावं. म्हणजे मगाशी प्रिया म्हणत होती की मागच्या कवितांचा काय संबंध असतो, चोरी आणि अनुकरण करावं का? तर ह्या ज्या प्रोसेसेस आहेत त्या आवश्यकच आहेत. कारण कुठलीच कविता नवी नसते, आणि जर तुम्ही न वाचता कविता लिहिली तर तुम्ही सगळ्यात जुनी कविता लिहित असता. तुम्ही जर तुमच्या आधीच्या कवींनी केलेले विलक्षण प्रयोग समजावून घेतले नाहीत, मग तो कोलटकर असेल, ढसाळ असेल, ओक असेल, चित्रे असेल, नाही तर खानोलकर असतील, नाही तर रेगे असतील, तर यू आर डूम टू राईट मोस्ट प्रिमिटिव्ह सिम्प्लिस्टिक वर्ड. म्हणजे नव्वदोत्तरी कवींचं जे झालं ते त्यांनी पूर्ण परंपराच नाही, आम्ही काही वाचण्याची गरजच नाही, आम्ही वाचणारच नाही, ते आम्ही आता कालबाह्य झाले. आधीचे कवी सगळे कालबाह्य झाले, पण त्यांनी जे भाषा कमावलेली आहे ती भाषा जर त्यांनी जे संचित मिळवलेलं आहे ते जर आपण अवहेरलं तर आपली कविता त्यांच्यापेक्षा प्राथमिक दर्जाची होते. आणि त्याच्यामुळे आपल्याला आपल्या पूर्वसुरींकडनं शिकणं भाग आहे. तर मुग्धाताई माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, पण कविता मी त्याच्यापेक्षा खूप जास्त लिहिलेले आहे आणि खूप जास्त वर्ष लिहिलेले आहे. तर त्यामुळे त्याचा थोडासा ऍडव्हान्टेज घेऊन त्यांना सांगेन की तुम्हाला कविता सोडा, पण निव्वळ आनंददायी आहे रेगे वाचणं, आरती प्रभू वाचणं, अनिल वाचणं, कांत वाचणं, चित्रे वाचणं, कोल्हाटकर वाचणं, निव्वळ आनंददायी आहे. आणि हे वाचत गेलं की हळूहळू आपलीही कविता, आपली भाषा ही पक्व होत जाते. आपणही ती कौशल्य शिकतो, आपणही बेरकी होतो. आत्ताच्या काळामधला कवी बेरकी हवा. प्रचंड जग इतकं लबाड झालं आहे. तुम्हाला जर तुम्ही लबाड कविता, सोप्या जर तुम्ही कविता इनोसंटली लिहिल्या, हे लोक तुम्हाला कच्चे खाऊन टाकतात. त्यामुळे अनाकलनीय कविता लिहा. तुमची कविता ही आव्हान वाटली पाहिजे एखाद्या व्यापाऱ्याला, चार्टर्ड अकाउंटंटला, इंजिनियरला, डॉक्टरला, शास्त्रज्ञाला. कारण ते फार स्वतःला शाणे समजतात. तुम्हाला अशा कविता लिहिल्या पाहिजेत की त्या त्यांची गुर्मी उतरवतील, मस्ती झिरवतील आणि नव्या जगाची गर्जना करतील. धन्यवाद. हो देणार. मध्ये गॅप नाही का म्हणतो तो. ओके, मागच्या कार्यक्रमाला आला नव्हता, त्याला माहितच नाही माझी पद्धत वगैरे. होणार आहे सगळं. तर राहुलने सल्ला दिला आणि मागच्या वेळी मी म्हणालो होतो की या क्षेत्रामध्ये काही सल्ले वगैरे उपयोगाचे नसतात फारसे. अपेक्षा जरूर व्यक्त केली त्यांनी, आणि हा अर्थातच मोठा वादाचा मुद्दा आहे की म्हणजे मला तर एक अशी प्रतिमा सुचली होती मुग्धाताईंच्या कविता वाचल्यावर की अरण्य आहे आणि विविध त्याच्यात ना, आपण जशा आता चर्चा केली, तरस आहेत, लांडगे आहेत, कोल्हे आहेत, वाघसिंह पण आहेत, पण त्याच्यात एक चिवचिव करणारा पक्षी पण आहे मोमाल, आणि तो येतोय. तो सगळा त्याला माहित आहे हा युटोपिया, ह्या अपेक्षा ज्या मांडतो ह्या येतीलच प्रत्यक्षात असं नाही आहे. पण जसं डहाकेंची एक दीर्घ कविता आहे अलीकडच्या ह्याच्यात लिहिलेली, नतमस्तक नावाची, त्याच्यात किंवा
बहुतेक त्यातलाच उतारा आहे की तो त्यातला जो हा म्हणतो की माझी तुम्ही जीभ छाटाल, मी बोलू शकणार नाही अशा व्यवस्था कराल, तर तो तरच का होईना मी एक शब्द माझा उच्चारीनच, याच्यावर तो शेवट केलेला आहे. तर ही कविता लिहिणाऱ्या कवयित्रीला ही जाणीव आहे की ही आपला हा स्वर हा नाही पोहोचणार याच्यामध्ये, पण मला म्हणायचं आहे, या सगळ्या कोलाहलात तो आवाज ऐकू जाणार नाही एक वेळ, पण मला म्हणायचं ते मी का म्हणू नये, आणि या अपेक्षेने किंवा त्या एका आत्मविश्वासाने त्या सगळ्या गोष्टी ती कवयित्री व्यक्त करते. अर्थातच त्या कलावंत आहेत, केवळ एकच हे क्षेत्र नाही तर विविध कला गुणांचा त्यांच्यामध्ये म्हणजे दुर्मिळ असा संयोग झालेला आहे. त्यामुळे राहुलचा जो सल्ला किंवा त्याच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अगदीच निरर्थक आहेत असंही मी म्हणत नाही. त्यांनी जे महत्वाचं हे केलं आहे की लिहिणं सोडा, त्यामुळे आपला काय त्याची हे होईल तो भाग सोडा, पण निव्वळ पुशी रेगे वाचणं, नागा देशपांडे, मोहम्मद देशपांडे वाचणं, आणि एक नाव तो विसरला, जोगळेकर वाचणं, हा निव्वळ आनंद सुद्धा आहे. हा सल्ला जसा मुग्धाताईंना लागू होणार नाही किंवा त्या करू शकणार नाही, तसा तुझा सल्ला जोगळेकरांनाही लागू होत नाही त्यांच्या कविता वाचल्या. आणि मागच्या वेळी सरांनी छान वाचलं, ते टिपण लिहून आणलं होतं. तर थोडा आता मध्ये आपण ब्रेक घेऊ, 5-7 मिनिटाचा ब्रेक घेऊ. दरम्यान चहा घेऊ, ज्यांचा नाश्ता राहिला असेल त्यांनी ते करू. राहुलने आता प्रश्न विचारायचा का? प्रश्न नाही विचारायचा. परंपरेला एकूण 2दा नकार दिला गेला. 78 जो नकार होता तो विधायक स्वरूपाचा नकार होता, प्रचंड वाचन केलेले कवी होते. 90 जो नकार दिला तो कृतक स्वरूपाचा आहे, कुठल्या तरी आसतला दिलेला नकार आहे. त्याची कारण मला स्वतःला राहुलच्या कवितेवर कमेंट केली होती मी फेसबुक. नाही तो म्हणजे ते दिसणारी गोष्ट आहे, कृतक नकारच आहे. तुम्ही लिहिताय कशाला कविता? तो आधी ज्यांनी दिला म्हणून आपणही दिला पाहिजे, अशातला मान्य आहे. भूमिका नसेल तर हे एवढं मोठं धगधगतं माध्यम आहे, हे तुम्ही मलिन कशासाठी करताय? करमणुकीसाठी. होय, तोच मुद्दा होता. नाही अगदी बरोबर आहे, कृतक नकारच आहे तो. काहीतरी चारोळ्या फेकताय, हे फेकताय, ते फेकताय. अहो भयानक गोष्ट आहे ती कविता. मी त्याच्यामध्ये आता मी फेसबुकवर 1-2 आठवड्यापूर्वी पोस्ट टाकली, माझ्या काही कविता थांबलो, मी थांबून गेलो. त्या लोकांनी एवढं प्रचंड दडपण आणलं माझ्यावर, डहाके काय किंवा आपण कशासाठी लिहितो, हे बंद. त्याच्यावर सुद्धा लोकांनी तुम्ही लिहायला पाहिजे होतं. कशाला लिहायला पाहिजे होतं? मी वाचतोय, मी वाचक आहे. या दडपणाने संपून गेलेला एक कवी आमच्या इथे पुण्यातच आहे, आमचा कवी मित्र नितीन कुलकर्णी म्हणून. ह्या अशाच काय साहित्यबाई ह्या गोष्टींचा एवढा काही विपरीत परिणाम झाला त्याच्यावर की तो नाहीसा झालेला आहे. आता आम्हा मित्रांना पुष्कळ कविता आहेत, त्याचे बंचचे बंच आलेले आहे, पण जसं तो थांबून गेला. आता अर्थात काही असे याच्यामुळे कोणी थांबतो वगैरे ह्या गोष्टी याबाबत काहीतरी भूमिका घेणं गरजेचं, बोलायच्या असतात म्हणून बोलायच्या असतात, पण तो थांबलेला. आणि त्याचं वैशिष्ट्य मी एक सांगतो, चेहराच नाहीये 90 कवितेला, की अगदीच नाही. स्मरणात राहिलेले काही असा कार्यक्रम तेंडुलकर करायचे, इथे बालगंधर्वलाच झाला होता. त्यांच्या जे एकूण त्यांनी वाचलेलं, कथेतला उतारा, पत्रातलं काही, असं ते असे वेगवेगळे ते वाचून दाखवायचे. मी आजवर तेंडुलकर एक म्हणजे ते जाण्याच्या काही 2-3 वर्ष आधी हा कार्यक्रम झाला, बऱ्याच ठिकाणी झाला, पुण्यात 2दा झाला होता. 3 कविता ते वाचायचे, 2 नारायण कुलकर्णी कवठेकरांच्या, 1 नितीनची होती. सगळं कसं अगदी सेफ आहे. नाही त्या कार्यक्रमाला हा गेलेलाही नव्हता, म्हणजे तो इतकं झालेला कविता कमोडिटी फेटिशिझम तुम्ही जे म्हटलं त्या लेवलला तुम्ही करायची गोष्ट. ठीक आहे, आपण थांबू, थोडं तुम्ही बोलत राहा, काही प्रॉब्लेम नाही. दरेकर सरांना ओळखत नाही.
हे आपले कवी दिनकर मनोहर. हा त्या त्या वयामध्ये मी पण येतो इकडे. हा हा सांगतो मी चहा आणि त्यांचं हा किंवा तिकडे जाऊन करतो वॉशरूम वगैरे. अरे बेटा दया त्याला म्हणा हे पॉज. दरेकर सर चहा दिला ना. तुझं पण मला चहा करून या fish घ्या की. गेलाय बाहेर. तुला यायचं दाखव, हे दाखव. नंदा. तुम्ही कायमचं घालता ते? कायम घालता? तुम्हाला आवडतो का? आता इतकंच आहे. सवय बदल. चहा इकडेच आहे. हा. होय.